जळगावच्या बोदवडमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर तीव्र शब्दात टीकास्त्र डागलाय। तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पळायचं आणि मतदारसंघ मात्र भकास अशा शब्दात महाजनांनी एकनाथ खडसेंवर टीका केली आहे। त्यानंतर बोदवडच्या राष्ट्रवादीच्या सभेत खडसेंनी महाजनांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार देखील घेतलाय। टपरीवर फिरणाऱ्याला मंत्री केलं, पण गेले 30 वर्षात तुम्ही मतदारसंघात काय केलं असा प्रश्न खडसेंनी विचारला। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींबाबत जो निर्णय दिला आहे तो दुर्दैवी आहे। या निर्णयामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा आली आहे। मात्र न्यायालयाचा मान राखला पाहिजे, त्यामुळे ओबीसींविनाच आता या निवडणुका घेतल्या जात आहेत। मात्र ओबीसी शिवाय निवडणूक अपूर्ण असून राज्य सरकारने याबाबत मार्ग काढावा अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे। दरम्यान केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा दिला असता तर त्याच्यातील दोष दुरुस्ती करून आतापर्यंत सुरळीतपणे ओबीसी आरक्षण सुरू राहिलं असतं, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय।